नेक्स्ट पॉईंट आहे फर्टिलायझेशन अँड इम्प्लांटेशन. फर्टिलायझेशनमध्ये काय होणार आहे? फर्टिलायझेशनमध्ये सोपं आहे. फर्टिलायझेशनमध्ये स्पर्म आणि ओवा किंवा ओव्ह्यूम यांचं फ्युजन होणार आहे. यांचं काय होणार आहे? फ्युजन. बरं, हा जो फ्युजन होण्याचा जो पॉईंट आहे तो कुठे आहे? तो पॉईंट आहे एम्प्युलरी रिजन. तो कोणता पॉईंट आहे? एम्प्युलरी रिजन. म्हणजेच काय, एम्प्युलरी रिजनमध्ये हे दोघं फ्यूज होणार आहेत. ड्युरिंग द कॉप्युलेशन सीमन इज रिलीज्ड बाय द टेस्ट पेनिस इन टू द वजायना. त्यालाच म्हणतो इन्सेमिनेशन. इन्सेमिनेशन प्रोसेसमध्ये काय आहे? सीमन वॅजिनाच्या थ्रू डिलिव्हर होतं सीमन, त्यालाच म्हणतो आपण इन्सेमिनेशन. द मोटाईल स्पर्म स्वाइम रॅपिडली, ठीक आहे, passes through the cervix, enter into the uterus and finally reaches to the ampullary region of the fallopian tube. Fallopian tubeच्या ampullary region मध्ये जातं. At the same time, the ovum released by the ovary is also transported to the ampullary region where the fertilization takes place. मग हे जे फर्टिलायझेशन कुठं होतं? तर फर्टिलायझेशन होतं ampullary region. ampullary region जे ओव्हरीच्या बाहेरचं जे फिंगर लाईक प्रोजेक्शन आहे, त्या फिंगर लाईक प्रोजेक्शनच्या इथंच जवळच कोणता रिजन आहे? एम्प्युलरी रिजन प्रेझेंट असतो. तर फर्टिलायझेशन कॅन ओनली ऑकर इफ द ओव्ह्यूम अँड स्पर्म आर ट्रान्सपोर्टेड सायमल्टेनियसली. जर ते दोघंही जर सायमल्टेनियसली त्या ठिकाणी आले एकाच वेळी, ठीक आहे, तर त्यात ते फ्युजन होणार आहे आणि जायगोट तयार होणार. तर काय तयार होणार आहे? जायगोट तयार होणार आहे. पण ते दोघंही एका टायमिंगला कुठे मिळले पाहिजेत? एम्प्युलरी रिजनमध्ये दोघांची भेट झाली पाहिजे. कोणाची? स्पर्म आणि ओवाची. तर ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट काय बघा? द प्रोसेस ऑफ द फ्युजन ऑफ द स्पर्म विथ ओव्ह्यूम कॉल्ड एज द फर्टिलायझेशन. त्या प्रोसेसला काय म्हणतात? फर्टिलायझेशन. स्पर्म आणि ओवाचं फ्युजन आहे, त्यालाच म्हणतो आपण फर्टिलायझेशन. आता फर्टिलायझेशन होताना काय होतं बघा? ड्युरिंग द फर्टिलायझेशन द स्पर्म कम्स इन अ कॉन्टॅक्ट विथ झोना पेलुसिडा. हा जो झोना पेलुसिडीचा लेअर आहे याच्या कॉन्टॅक्टमध्ये कोण येतो? स्पर्म. अँड इंड्युसेस द चेंजेस इन द मेम्ब्रेन दॅट ब्लॉक्स द एंट्री ऑफ द ॲडिशन ऑफ द स्पर्म. मग ज्यावेळेस हा जो स्पर्म आहे तो झोना पेलुसिडाच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल हा स्पर्म, तर हे जे मेम्ब्रेन ह्या झोना पेलुसिडाचं हे जे मेम्ब्रेन आहे याच्यामध्ये असे चेंज होतील की त्या चेंजमुळं काय होणार आहे? अदर स्पर्मची एंट्री होणार नाही. काय होणार नाही? एंट्री होणार नाही. इट इन्श्युअर्स दॅट ओनली वन स्पर्म कॅन फर्टिलाइज द ओव्ह्यूम. इट इज फॉर गेटिंग इन्शुरन्स दॅट only one sperm can fertilizes the ovum. The secretion of the acrosome helps the sperm enter into the cytoplasm of the ovum through the zona pellucida and the plasma membrane. प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि ह्या झोना पेलुसिडाला क्रॉस करण्यासाठी कोण मदत करतं? हेड ऑफ द स्पर्म. त्या हेडमध्ये एक पार्ट असतो त्याला म्हणतो ॲक्रोझोम. याच्यामध्ये हायड्रोलिटिक एन्झाईम असतात. त्याच्यामध्ये कसले एन्झाईम असतात? हायड्रोलिटिक एन्झाईम. दिस इंड्युसेस द कम्प्लिशन ऑफ द मिओटिक डिव्हिजन ऑफ द सेकंडरी ओसाइट्स. मग ज्यावेळेस हा स्पर्म सायटोप्लाझममध्ये पोचल, कोणाच्या? ओव्हरीच्या सायटोप्लाझममध्ये पोचल, त्यावेळेस मिओसिस 2 होतं. त्यावेळेस काय होणार आहे? मिओसिस 2 होणार आहे. हे मिओसिस 2 कसं आहे? अनइक्वल आहे. याच्यामध्ये काय तयार होतं आहे? सेकंड पोलार बॉडी आणि महत्त्वाचं तयार होतं आहे ओव्ह्यूम. सेकंड पोलार बॉडी आणि ओव्ह्यूम तयार होतो आहे. आणि हे जे मिओसिस 2 आहे ते पण कसं आहे? अनइक्वल आहे. मिओसिस 2 इज अ अनइक्वल डिव्हिजन. आणि हा जो ओव्ह्यूम आहे तो आतमध्ये एंटर केलेला स्पर्म आणि हा ओव्ह्यूम या दोघांचं फ्युजन होऊन काय तयार होणार आहे? जायगोट तयार होणार आहे. काय तयार होणार आहे? जायगोट तयार होणार आहे. हे झालं फर्टिलायझेशन प्रोसेस. ठीक आहे. वन हॅज टू रिमेंबर दॅट द सेक्स ऑफ द बेबी हॅज बीन डिसाइडेड ॲट दिस स्टेज इट सेल्फ. ठीक आहे. ते कसं होणार आहे? एक्स क्रोमोझोम, वाय क्रोमोझोम त्याच्यावरती आहे. ठीक आहे. ॲज यू नो दॅट द क्रोमोझोम पॅटर्न इन द ह्युमन फिमेल इज XX and in the male is XY. Therefore, all the haploid gametes ova produced by the female have the sex chromosome of X, whereas the male gamete sperm has the sex chromosome could be either X or Y. मग मेलचा जो स्पर्म आहे त्याच्यामध्ये एकच क्रोमोझोम असणार आहे, X किंवा Y क्रोमोझोम प्रेझेंट असणार आहे आणि जो प्रेझेंट असणार आहे तो ते सेक्स बनवणार आहे. ठीक आहे. हेन्स द 50% ऑफ द स्पर्म कॅरी द X chromosome while the 50% of the carry the Y chromosome.
आफ्टर द फ्युजन ऑफ द मेल अँड फिमेल गॅमेट द झायगोट वूड कॅरी आयदर XX or XY डिपेंडिंग ऑन द स्पर्म कॅरिंग X or Y. ठीक आहे, मग तो कोणता स्पर्म कोणता कॅरी करतो त्याच्यावरती ते डिपेंड आहे. ठीक आहे. सो दॅट द सेक्स ऑफ द बेबी इज डिटर्माइंड बाय द फादर ओनली, नॉट मदर. द मायटॉटिक डिव्हिजन स्टार्ट्स as the zygote moves through the isthmus of the oviduct called as the cleavage towards the uterus. मग आता होतं आहे काय, इथं ॲम्प्युलरी रिजन आहे, ह्या ॲम्प्युलरी रिजनमध्ये फ्युजन झालं, फ्युजन झाल्यानंतर हा कुठं चाललेला आहे, तर टुवर्ड्स द युटेरस चाललेला आहे. कुठं झालं, टुवर्ड्स द युटेरस. म्हणजे टुवर्ड्स द युटेरस जात असताना ह्या झायगोटमध्ये चेंजेस होतात, त्या चेंजेसलाच म्हणतो आपण क्लिवेज. झायगोटची जी सेल आहे ही मल्टिप्लाय होणार आहे रॅपिडली and forms 2, 4, 8, 16 daughter cell called as the blastomers. मग इथं एकापासून 2, 2चे 4, 4चे 8, 8चे 16 असे ब्लास्टोमर्स तयार होणार आहेत. द एम्ब्रियो विथ 8 to 16 ब्लास्टोमर कॉल्ड ॲज मोर्युला. 8 to 16 ब्लास्टोमर किंवा 8 to 16 सेल्स कॉल्ड ॲज मोर्युला. बोर्डला याच्यावरती पेपरला प्रश्न येऊ शकतो. 8 to 16 द मोर्युला कंटिन्यू टू डिवाइड अँड ट्रान्सफॉर्म इन टू द ब्लास्ट्युला, त्याला म्हणतो ब्लास्टोसिस्ट. ॲज इट मूव्स फर्दर इन टू द युटेरस द ब्लास्टोमर्स इन द ब्लास्टोसिस्ट्स आर अरेंज्ड इन टू द आउटर लेअर कॉल्ड एज द ट्रोफोब्लास्ट अँड इनर ग्रुप ऑफ द सेल अटॅच टू द ट्रोफोब्लास्ट कॉल्ड एज द इनर सेल मास. मग इथं जे डेव्हलपमेंट झालं तर ट्रोफोब्लास्ट असणार आहे आउट हे पूर्ण लेअर, आणि ते एक मास असणार त्याला म्हणणार आहे इनर सेल मास. द ट्रोपोप्लास्ट लेअर देन गेट्स अटॅच टू द एंडोमेट्रियम. द ट्रोपोप्लास्ट लेअर अटॅचेस टू द एंडोमेट्रियम अँड इनर सेल मास गेट्स डिफरन्शिएटेड ॲज द एम्ब्रियो. आफ्टर द अटॅचमेंट युटेराइन सेल डिवाइड्स रॅपिडली अँड covers the blastocysts. As a result, blastocysts become the embedded in the endometrium of the uterus. असा तो पूर्णपणे कव्हर केला जातो. ठीक आहे. दिस इज कॉल्ड ॲज द इम्प्लांटेशन लीड्स टू द प्रेग्नन्सी. दिस इज कॉल्ड ॲज द इम्प्लांटेशन लीड्स टू द प्रेग्नन्सी. याच्यानंतर पुढे जाऊन काय आहे, प्रेग्नन्सी होणार आहे. ठीक आहे. आता या स्टेजेस आहेत, डिफरंट स्टेजेस दिलेले आहेत आणि इथं ही मुवमेंट दिलेली ABCDEFGH. मोरिला स्टेज कोणती आहे, ईच्या पुढची, इथून पुढं मोरिला स्टेज आहे. तो एंटर केला, इथं इम्प्लांटेशन त्याचं झालेलं आहे. काय झालेलं आहे, इम्प्लांटेशन. कोणत्या लेअरमध्ये इम्प्लांट होणार आहे, एंडोमेट्रियम लेअरमध्ये इम्प्लांट होणार आहे. आणि इथं कोण असणार आहे, तो ब्लास्टोमर असणार आहे. मग ह्याचं जर स्ट्रक्चरचं बघितलं तर हे जे बाहेरचं आहे याला म्हणतो आपण ट्रोपोब्लास्ट लेअर, आणि हे काय आहे, इनर सेल मास. ट्रोपोब्लास्ट लेअर आणि इनर सेल मासपासून ते स्ट्रक्चर बनलेलं असतं आहे. याच्यावरती पेपरला प्रश्न असतो, एक्सप्लेन द फर्टिलायझेशन अँड इम्प्लांटेशन. बोर्डला विचारतात, एक्सप्लेन द फर्टिलायझेशन आणि इम्प्लांटेशन. नेक्स्ट पॉईंट आहे प्रेग्नन्सी अँड एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. प्रेग्नन्सी अँड एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. आणि लास्ट आहे पार्च्युरेशन आणि लॅक्टेशन. पार्च्युरेशन आणि लॅक्टेशन म्हणजे एवढं जरी केलं चॅप्टर संपते.